हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ 6वा महासागराचे महत्त्व या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या YouTube चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तसेच मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर आपण शिष्यवृत्ती नवोदय NMMS 5वी ते 10वी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आपल्या या YouTube चॅनलवर आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे आपल्या या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहूया मित्रांनो, पहिला प्रश्न, गटात न बसणारा घटक ओळखा। नकाशा संग्रहाचा वापर करून या ठिकाणी आपल्याला जो काही गटात न बसणारा शब्द आहे तो ओळखायचा आहे। पाहूया पहिला प्रश्न, शंख, मासे, खेकडा, जहाज। याचं उत्तर आहे मित्रांनो, किंवा यातील जो काही वेगळा घटक आहे तो म्हणजे जहाज। बाकीचे जे काही 3 घटक आहेत मित्रांनो ते म्हणजे शंख, मासे, खेकडा, हे जे काही आहेत हे समुद्री जीव आहेत मित्रांनो। जहाज हे मानव निर्मित आहे मित्रांनो। पाहूया पुढील प्रश्न, अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र। याच्यातील वेगळा घटक आहे तो म्हणजे मृत समुद्र। बाकीचे काही समुद्र आहेत मित्रांनो हे आकाराने मोठे आहेत आणि मृत समुद्र हा आकाराने लहान आहे, त्यामुळे हा वेगळा घटक आहे। पाहूया पुढील प्रश्न, श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू। याच्यातील जो काही वेगळा घटक आहे तो म्हणजे पेरू। हे जे काही 3 देश आहेत ते म्हणजे श्रीलंका, भारत, नॉर्वे हे विषुववृत्तावरील उत्तरेस येतात किंवा उत्तर दिशेत येतात, आणि पेरू हा जो काही देश आहे हा विषुववृत्ताच्या दक्षिणेस येतो, त्यामुळे हा वेगळा घटक आहे। पाहूया पुढील प्रश्न, दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर। याच्यातील वेगळा घटक आहे तो म्हणजे बंगालचा उपसागर। कारण हे जे काही दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर हे जे काही महासागर आहेत मित्रांनो हे मोठे महासागर आहेत, आणि बंगालचा उपसागर हा उपसागर आहे, त्यामुळे हा वेगळा घटक आहे। पाहूया पुढील प्रश्न, नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मॅग्नीज। याच्यातील वेगळा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक घटक किंवा नैसर्गिक वायू। कारण जे काही या ठिकाणी मीठ, सोने, मॅग्नीज हे जे काही घटक आहेत हे स्थायू स्वरूपात मध्ये आपल्याला आढळत असतात, तर नैसर्गिक जो काही वायू आहे किंवा नैसर्गिक जो काही वायूचा घटक आहे हा आपल्याला वायू स्वरूपामध्ये निसर्गात आढळत असतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, ब, प्रश्नांची उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। पाहूया याचं उत्तर, महासागरातून मानव मीठ, मासे, शंख, शिंपले यांसारखी उत्पादने मिळवतो। दुसरं म्हणजे लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज तेल व नैसर्गिक वायू महासागरातून मिळवतो। पाहूया पुढे, शंख, शिंपले अशा शोभेच्या वस्तू देखील मिळवतो। त्यानंतर विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मानव हा समुद्रातून मिळवत असतो। त्याच प्रकारे मित्रांनो, मानव हा महासागरातून जे काही खाण्यात योग्य आपले घटक असतात तसे म्हणजे मासे, त्याच्यानंतर कोळंबी वगैरे, खेकडे, हे काही जे बरेचसे जीव आहेत मित्रांनो, ऑक्टोपस, हे जे काही जीव आहेत हे मानव खाण्यासाठी महासागरातून मिळवत असतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते? याचं उत्तर आहे मित्रांनो, जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेने बरीच जास्त असते। बघा मित्रांनो, जलमार्गाने जे काही माल वाहतूक होते ते इतर मार्गाच्या वाहतुकीपेक्षा जास्त किफायतशीर किंवा क्षमतेने जास्त तुलनेने बरीच जास्त असते। सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते। जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढतो आणि वेळेची आणि इंधनाची बचत होते, म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरत असते। पाहूया पुढील प्रश्न, समुद्र सानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व तो का असतो हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। पाहूया याचं उत्तर, समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशांच्या तापमानात फारसा फरक पडत नाही। समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशांच्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तापमान जरी वाढले तरी ती उष्णता बाष्प शोषून घेते, त्यामुळे या ठिकाणाचे तापमान हे कायम सम असते, म्हणजे समान असते। खंडांतर्गत प्रदेशांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात तफावत असते किंवा तफावत आपल्याला आढळत असते। त्यानंतर या प्रदेशांमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात फरक पडतो, त्यामुळे या ठिकाणाचे हवामान जे काही आहे मित्रांनो हे विषम स्वरूपाचे आपल्याला आढळत असते। पाहूया पुढील प्रश्न, पॅसिफिक महासागराचा किनारा
कोणकोणत्या खंडालगत आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पाहूया याचं उत्तर. पॅसिफिक महासागराचा किनारा हा उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांलगत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही पॅसिफिक महासागर आहे याचे जे काही किनारे आहेत ते कोणकोणत्या खंडांलगत आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं. तर याचे उत्तर बघा मित्रांनो, जे काही खंडालगत आहेत ते खंड म्हणजे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे जे काही खंड आहेत मित्रांनो, हे पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यालगतचे खंड आहेत. बघा मित्रांनो, आजचे जे काही आपले प्रकरण होते ते म्हणजे महासागराचे महत्त्व, या प्रकरणाचा आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.